नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र. मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. महाराष्ट्र शासनाचे जे नवीन जी आर आहेत आणि ज्या नवीन योजना आहेत, या योजना आणि ते जी आर सर्वसामान्य जनतेपर्यंत आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. त्या प्रयत्नातला हा दुसरा व्हिडिओ. तर मित्रांनो, आज जो आपण जी आर ज्या जी आरबद्दल आपण बोलणार आहोत, तो जी आर 1 सप्टेंबर 2025चा आहे. हा जी आर आहे सेवा पंधरवडा निमित्त. तर सेवा पंधरवडा हा नेमका आहे का आहे, याबद्दल आपण आज थोडंसं बोलू. तर दिनांक 17 सप्टेंबर 2025 म्हणजेच 17 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस असतो आणि 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच 2 ऑक्टोबरला आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस असतो. ह्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या 2 डेट्समध्ये जे काही 15 दिवस होतात, जो काही पंधरवडा होतो, त्यानिमित्तानं महाराष्ट्र शासनाने सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या सेवा पंधरवडा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पार पाडला जाणार आहे. आणि तो जी आर मी तुमच्यासमोर सादर करतो. हा सेवा पंधरवड्याचा 1 सप्टेंबर 2025चा जी आर जो आहे मी तुमच्यासमोर दाखवत आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पण पाहू शकता. तर ह्या जी आरबद्दल आपण आज थोडंसं बोलूया. तर ह्या सेवा पंधरवड्या निमित्त महाराष्ट्र शासनानं 3 टप्प्यामध्ये हा सेवा पंधरवडा आपल्याला सेलिब्रेट करायचं असं ठरवून दिलेलं आहे. यामध्ये जे काय आपलं महसूल खातं आहे, त्या महसूल खात्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत, त्यातला पहिला टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे. तर बघा, शेतकऱ्यांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेताकडचे वहिवाटीचे जे काही रस्ते आहेत, त्या रस्त्यांबाबतचा हा पहिला टप्पा ह्या सेवा पंधरवड्यामध्ये त्यांनी आखून दिलेला आहे. तर त्यांनी जे जी आर काढलेला आहे, तर जी आरमध्ये जो पहिला टप्पा आहे, त्या पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पानंद रस्ते मोहीम आहे, पानंद रस्तेविषयक मोहीम ती राबवायला सांगितलेली आहे. दुसरा जो टप्पा आहे तो सर्वांसाठी घरे हा टप्पा त्यांनी राबवायला सांगितलेला आहे. आणि तिसरा जो टप्पा आहे, त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी म्हणजे आपले कलेक्टर साहेब जे आहेत, ते त्यांच्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना राबवता येतील, म्हणजे त्यांच्या जिल्ह्याच्या ज्या काही गरजा आहेत, त्या गरजानुसार त्यांना ते उपक्रम त्यांना राबवण्यासाठी सांगितलेले आहे. तर हे 3 टप्पे 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहेत आणि 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबवले जाणार आहेत. तर पहिला टप्पा आहे 17 सप्टेंबर 2025 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये पानंद रस्ते मोहीम संदर्भात हा टप्पा सेलिब्रेट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये असणार नेमकं काय, तर पानंद आणि शिवरस्त्यांना क्रमांक देण्यासंदर्भात महसूल विभागाचा जो काही मागचाच 29/8/2000 मागच्या महिन्यातला जो जी आर आहे तो प्रभावीपणे राबवण्यासाठी सांगण्यात आलेला आहे. म्हणजे जे आपले काही गावाकडले पानंद रस्ते असतील किंवा शिवरस्ते असतील, त्या शिवरस्त्यांना आणि पानंद रस्त्यांना महाराष्ट्र शासनाने विशिष्ट क्रमांक द्यावेत आणि त्याची अंमलबजावणी करावी, हा जी आर काढलेला आहे. तो जी आर प्रभावीपणे राबवण्यास ह्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, हे जे काय पानंद रस्ते आणि शिवरस्ते यांना क्रमांक द्यायचं काम आहे, ते क्रमांक द्यायचं काम जे काही महसूल खात्यातले जे काय कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत राबवलं जाणार आहे. अगदीच गाव पातळीवर बघायचं झालं तर आपल्याकडे तलाठी पासाहेब आहेत. तलाठी साहेब हे सुरुवातीला पानंद रस्ते आणि शिवरस्ते क्रमांक देण्याबाबतीत सुरुवातीला तुम्हाला मदत करू शकतात. तर तुम्ही ह्याबद्दल तलाठी आप्पासाहेबांना विचारू शकता. तर ह्यामध्ये बघा त्यांनी काय काय सांगून दिलेलं आहे. शिव आणि पानंद रस्त्याचे सर्वेक्षण करावे असं महाराष्ट्र शासनाचा जी आर सांगतो. त्यानंतर ज्या पानंद रस्त्याची नोंद निस्तारपत्रक वाजिब मध्ये करण्यात आलेली नाही, त्याची नोंद घेण्यासाठी कारवाई करावी. म्हणजे बघा, आपल्या जे काही पानंद रस्ते आहेत, शेतरस्ते आहेत, त्याची नोंद एक विशिष्ट दस्तक असतं. त्या दस्तकाचं नाव आहे निस्तारपत्रक वाजिब यामध्ये त्या पानंद रस्त्याचे आणि
शिवरस्त्याची नोंद घेण्यासाठी हा जी आर सांगतो. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी सांगितलं की शिवरस्त्याने पाना रस्ते सर्वेक्षण करा. 2 नंबर वाजिब उल दस्तकामध्ये त्याची नोंद घ्या. पुन्हा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घ्यायला पण सांगितलेलं आहे. आणि रस्ता अदालतीचं ह्यामध्ये आयोजन करायला सांगितलेलं आहे. आणि शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करणे हे असे विविध प्रोग्राम त्यांनी आपल्याला घालून दिलेले आहेत. या संदर्भात आपण 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर हा जो काय पहिला टप्पा आहे, ह्या पहिल्या टप्प्यासंदर्भात आपण आपल्या म्हणजे आपल्या गाव लेवलला आपण तलाठी साहेबांना विचारू शकता की ही जी काय मोहीम आहे, या मोहिमेसंदर्भात पानंद रस्ते, शिवरस्ते यांना सर्वेक्षण करणं, यांना वाजिब उल निस्तार पत्रकामध्ये त्याची नोंद घेणं, ह्या गोष्टी आपण तलाठी साहेबांना विचारू शकता. हा झाला आपला पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये खरंच शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की शेतकऱ्यांना त्याची कुठलीही कामे असू द्यात, पेरणी, पाळी जे काय आहे, किंवा खळं असू द्या, खळं झाल्यानंतर शेतीमाल घरी आणायचा असतो, साठी रस्ता लागतो. आणि मी गावाकडे बरेचसे रस्त्यांबद्दल भांडणं पाहिलेली आहेत. त्यामुळं ह्या सेवा पंधरवड्याचा जो काही पहिला टप्पा आहे, त्या पहिल्या टप्प्याचा योग्यरित्या सर्व शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. आता आपण नेक्स्ट टप्प्याबद्दल बोलू. हा दुसरा टप्पा आहे, तर सर्वांसाठी घरे हा नेक्स्ट टप्पा त्यांनी ठेवलेला आहे. हा नेक्स्ट टप्पा होतो 23 सप्टेंबर 2025 पासून 27 सप्टेंबर 2025 पर्यंत. ह्यात त्यांनी काय सांगितलेलं की सर्वांसाठी घरे बांधण्यासाठी जे काही शासकीय जमिनी कब्जे हक्काने दिलेले आहेत त्यांना प्रदान करायला सांगितलेलं आहे. म्हणजे जे भूमिहीन आहेत, ज्यांच्याकडे घरे नाहीत, त्यांच्यासाठी शासन काही त्यांचे जमिनी कब्जे हक्कानं देतं किंवा भाडेपट्ट्यानं देतं, त्यात त्यांना प्रदान करण्यासाठी सांगितलेलं आहे. किंवा शहरालगतच्या जे काही शहरातील ज्या जमिनीवर गैरनोंदी कमी केलेल्या आहेत, त्यात सुद्धा नेमाकलून करू शकतं आणि ते घरे बांधण्यासाठी देऊ शकतं. ह्या सर्व गोष्टी ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहेत. म्हणजेच सर्वांसाठी घरे हा जे काय भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा जो काही उपक्रम आहे, त्या उपक्रमामध्ये हा दुसरा टप्पा जो खूप महत्त्वाचा आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक व्यक्तीला घर पाहिजे असतं, स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळं ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा काय काय सांगितलं आणखी सर्वांसाठी घरामध्ये. खाजगी मिळकतदारांना पट्टे वाटप करायला सांगितलेलं आहे त्यांनी. रहिवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनी प्रदान करणे आणि मिळकतदारांना जे काही शासकीय जमीन आहे ते प्रदान करायला सांगितलेलं आहे. शासकीय जमिनीवरील घरांसाठी अतिक्रमणे नियमाकलून करून घ्यायचं आहे. ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सर्वांसाठी घरे या टप्प्यात सांगितलेले आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे, तो तिसरा टप्पा त्या जिल्ह्यातील स्थानिक गरजा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तो ठरवायचा आहे टप्पा. तर तिसरा टप्पा हा नाविन्यपूर्ण उपक्रम असा या तिसऱ्या टप्प्याचं नाव आहे. आणि तो तिसरा टप्पा आहे 28 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 हा तिसरा टप्पा. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिक गरजा ज्या काय त्या जिल्ह्याच्या स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तो त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम ठरवायचा आहे आणि तो त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यांमध्ये, त्या प्रत्येक गावांमध्ये राबवायचा आहे. अशा प्रकारे आपला जो काय सेवा पंधरवडा आहे हा म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो काय GR आहे 1 सप्टेंबर 2025चा हा मी तुमच्यासमोर मांडला आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्या GRचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. आपल्या तिन्ही टप्प्यांमध्ये जास्तीत जास्त पानंद रस्ते विषयक मोहीम आहे, शेतरस्त्याविषयी मोहिमेची काम करून घ्यावीत. त्यानंतर सर्वांसाठी घरे हा दुसरा टप्पा आहे. सर्वांसाठी घरे जे काय या टप्प्यामधला फायदा करून घ्यावा. आणि तिसरा जो टप्पा आहे, तो तिसरा टप्पा त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल असू शकतो किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी डायरेक्ट तहसीलदारांना तसे निर्देश दिले असतील किंवा तलाठ्यांना निर्देश दिले असतील की बाबा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण कोणकोणते कार्यक्रम राबवायचे आहेत. आपण तिसरा टप्पा मी रावेर तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक या पदी कार्यरत आहे. तर जळगाव जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी तिसऱ्या टप्प्यासंदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयाला विशिष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांबद्दल आपण पाहूया. म्हणजे तिसरा टप्पा जो काय आहे ते आपण त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवून किंवा आपण आणणार आहोत. ठीक आहे. ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि
थोडंसं मी हे व्हिडिओ नवीन बनवत आहे. काही अपडेट असतील किंवा काही चुका दुरुस्त करायच्या असतील त्या पण तुम्ही सांगू शकता. आणि मेन म्हणजे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट नक्की करा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.